दिवाळीच्या तोंडावर देशभरातल्या 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून 2,000 रुपये जमा होणार आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे। खात्यात निधी जमा झाल्याचा मेसेज न आल्यास पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या 21व्या हप्त्यावर एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। पीएम किसानचा 21वा हप्ता अनेक राज्यांमध्ये वाटप झालेला आहे, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याची अपडेट आलेली आहे। आणि एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे की 31 लाख शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21वा हप्ता मिळणार नाही। काय अपडेट आहे, कशामुळे मिळणार नाही, हे सर्व बातम्या आपल्याला ह्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। त्याआधी जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या या चॅनलवर सर्वात आधी पाहायला मिळतात। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेत मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे। शेतकरी सध्या 21व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, पण त्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। 31 लाख शेतकऱ्यांवर अस्मानीच नाही तर सुलतानी संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे। तर शेतकरी मित्रांनो, 31 लाख शेतकऱ्यांना का मिळणार नाही हप्ता हे जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, असं सांगण्यात येत आहे की जिथे पती आणि पत्नी दोन्ही पीएम किसान योजनेचा लाभ उचलत आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। असं सांगण्यात येत आहे की त्या शेतकऱ्यांचं नाव पीएम किसान योजनेतून काढण्यात येणार आहे। नियमानुसार एका कुटुंबातील पती अथवा पत्नी यातील एकालाच पीएम किसान योजनेचा लाभ घेता येतो। त्यांच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपये जमा होतात। याविषयीच्या काही वृत्तानुसार केंद्रीय कृषी मंत्रालयाने मोठ्या प्रमाणात अर्जांची EKYC पडताळणी सुरू केली आहे। त्यामध्ये एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती पीएम किसान निधी योजनेचा फायदा घेत असल्याचे समोर आले आहे। त्यांची नाव या यादीतून बाद होणार आहेत। तर यानुसार जर शेतकरी मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील देखील जर पती आणि पत्नी या योजनेचा लाभ घेत असतील तर तुमचं नाव देखील या योजनेतून बाद होणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही जाणून घ्या। आणि शेतकरी मित्रांनो, असे 31 लाख प्रकरण समोर आलेली आहेत। त्यातील 19 लाख शेतकऱ्यांची कागद पडताळणी पूर्ण झालेली आहे। त्यामधील 17 लाख म्हणजे 93% प्रकरण समोर आलेली आहेत, ज्यात पती आणि पत्नी दोन्हीही पीएम किसान योजनेचा लाभ घेत होते। त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला याविषयीची पत्र दिले आहे। त्यात सर्व लाभार्थ्यांच्या पडताळणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत। पती, पत्नी अथवा कुटुंबातील इतर सदस्यांना जर या योजनेचा लाभ मिळत असेल तर एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला 6,000 रुपयांचा फायदा देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, असा नवा नियम जारी झालेला आहे की जर अनेक जण कुटुंबातील ह्या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना तो आता लाभ मिळणार नाही, फक्त एकाच जणाला 6,000 रुपये मिळणार आहेत। हा नवीन नियम जारी झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21वा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे। हा हप्ता अनेक राज्यांमध्ये मिळाला आहे, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी असं सांगण्यात येत आहे की हा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार आहे। हा हप्ता केंद्र सरकार 2-4 दिवसात वाटप करणार आहे। तर महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो, आनंदी व्हा, कारण 2-4 दिवसात तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये येणार आहेत। आणि ही अपडेट 100% खरी आहे, कारण नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात काही दिवसापूर्वीच सांगितले होते की दिवाळीपर्यंत सर्व राज्यांना पीएम किसानचा 21वा हप्ता मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।